कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयाने पॉईंट टेबलमध्ये मोठे बवाल. मुंबई इंडियन्सला बसलेलाही मोठा झटका. केकेआरने आपल्या मोहिमेतील 7व्या सामन्यात राजस्थानवर 4 विकेट्सने विजय मिळवला. केकेआरने यासह एका स्थानाची झेप घेतली. त्यामुळे केकेआर 9व्या स्थानी पोचली. तर 9व्या स्थानी असलेली मुंबईची टीम सर्वात शेवटी म्हणजे 10व्या स्थानी त्यांची घसरण झालेली आहे. तर पंजाब विरुद्ध लखनौ सामन्याआधी रविवारी डबल हेडरमध्ये पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात कोलकाताने मोहिमेतील 7व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर मात करत विजयाचं खातं उघडलं. केकेआरला या विजयामुळे पॉईंट टेबलमध्ये फायदा झाला. केकेआरच्या पहिल्या विजयामुळे मुंबईची सर्वात शेवटी अर्थात 10व्या स्थानी घसरण झाली. या डबल हेडरमधील दोन्ही सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ झालेली आहे. या दोन्ही सामन्यानंतर कुणाच्या खात्यात किती गुण आहेत हे सविस्तर जाणून घेऊयात. आरसीबी आणि राजस्थान अपयशी ठरल्याने पंजाबला अव्वल स्थान कायम राखण्यात मदत झाली. शनिवारी आरसीबीला 18 एप्रिल दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव व्हावं लागलं. तर रविवारी रियान परागच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सला कोलकाता नाईट रायडर्सने पराभूत केलं. केकेआरने यासह पहिला विजय नोंदवला. तर सलग 4 सामने जिंकणाऱ्या राजस्थानचा हा सलग दुसरा पराभव ठरला. त्यामुळे पंजाब आता 6 सामन्यानंतर 11 गुणांसह पहिल्या स्थानावरती आहे. पंजाबला विजयानंतर नेट रन रेटमध्येही फायदा झालेला आहे. पंजाबचा नेट रन रेट हा सामन्याआधी +1.067 इतका होता. तो विजयानंतर +1 420 इतका झाला आहे. तर बंगळुरू आणि राजस्थानच्या खात्यात 7 सामन्यानंतर प्रत्येकी 8 गुण आहेत. तर मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानी पोहोचलेली आहे. आज मुंबई इंडियन्स गुजरात यांच्यामध्ये सामना होणार आहे. जर या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवला तर मुंबई इंडियन्सची टीम आणखी 9व्या स्थानावरती जाऊ शकते.